जून महिना आपण प्राईड मंथ म्हणून सेलिब्रेट करतो. म्हणजे LGBTQ लेस्बियन, बायसेक्शुअल, गे, ट्रान्स, क्युअर या कम्युनिटीसाठीचा अतिशय अभिमानाचा, गर्वाचा असा महिना असतो. हे आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल, पण सगळ्यांना सगळंच माहिती असतं असं नाही. म्हणजे मला सुद्धा अगदी बेसिक डाऊट्स होते, जसं की LGBTQAI+ अशा काही टर्म्स याच्यामध्ये ऍड झाल्या आहेत, किंवा नॉन बायनरी काय असतं, पॅनसेक्शुअल, असेक्शुअल, असे खूप मला डाऊट्स होते. आणि ही सगळी क्लॅरिटी मिळवण्यात मी जून महिना प्राईड मंथ सेलिब्रेट केला. खूप जणांशी गप्पा मारल्या आणि LGBTQ कम्युनिटीमधल्याच काही जणांनी माझ्यासोबत त्यांची स्टोरी शेअर केली. म्हणजे त्यांच्यासोबत माझा अक्षरशः असा प्रश्नोत्तरांचा खेळच रंगला होता. सो आय एम व्हेरी थँकफुल टू देम, कारण की अशी स्वतःची स्टोरी सांगण्याला गट्स लागतात. सो त्यांच्याबरोबर मी ज्या गप्पा मारल्या त्या तुमच्या समोर आता मी देर आहे दुरुस्त आहे म्हणत प्रेझेंट करते. मला जेवढं छान वाटलं त्यांना भेटून, आय होप तुम्हाला सुद्धा आवडेल. सो एन्जॉय. प्रश्न क्रमांक पहिला, तुमचं नाव सांगा, प्रोफेशन सांगा, आणि सगळ्यात महत्वाचं, हाऊ डू यू आयडेंटिफाय युअरसेल्फ? तुम्ही स्वतःची ओळख कशी करता? हॅलो, माझं नाव कल्पक देशमुख. माझं नाव तन्वी भुसकुटे. माझं नाव सोनाली दळवी आहे. माझं नाव ओंकार. माझं नाव प्रितेश आहे. आणि मी आता IT मध्ये काम करतो, इंजिनियर आहे. माझं ऍक्च्युली बॅकग्राऊंड मर्चंट नेव्हीचं आहे. मी मर्चंट नेव्हीमध्ये होतो. मराठी जर सांगायचं तर मी स्वतःला समलैंगिक, आणि इंग्लिशमध्ये सांगायचं तर स्वतःला गे समजते. आणि मी युजर एक्सपिरियन्स डिझायनर आहे. आय आयडेंटिफाय ॲज बायसेक्शुअल. मी पुण्याचीच आहे आणि मी सोशल जस्टिस ऑफ मिनिस्ट्रीच्या कमिटी मेंबर आहे, बोर्ड मेंबर. आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ ट्रान्स वुमन अँड माय प्रोनाउन्सिएशन इज शी अँड हर. मी आता सध्या BLLB करतोय, 3rd इयरला आहे. आणि त्याच्यात सोबत मी पुण्यात एक संस्था आहे, चेतना महिला विकास केंद्र, जी डोमेस्टिक व्हायलन्स आणि महिलांच्या एम्पॉवरमेंटवरती काम करते. तर त्यांच्यासोबत मी आता सध्या तिथे काम करतोय. तर मी गे आहे आणि माझे प्रोनाउन्स आहेत ही, हिम, हिज. मी पुण्याचा आहे. मी कात्रजमध्ये राहतोय. सो कात्रजमध्ये शेवटचा बस स्टॉप आहे, तिथे राहतोय. कोणाला हवा असेल ऍड्रेस तर येऊ शकता. म्हणजे मला जर कधी कुणी विचारलं ना तुझी सेक्शुअलिटी काय, मी कधी कधी सांगतो आय एम नॉन बायनरी. मला नाही स्पेसिफाय करायचंय मी का तुम्ही मला कुठल्या तरी चौकटीत अडकवताय. सो हे आपण लेस्बियन आहोत किंवा गे आहोत, बायसेक्शुअल आहोत, हे दुसऱ्यांना सांगण्याच्या आधी आय गेस स्वतःबद्दलचा तो ऍक्सेप्टन्स जो असतो त्याची सुद्धा एक काहीतरी जर्नी असेल. सो ती कशी होती? मी टुवर्ड्स विमेन्स ऍक्टिव्हिटीकडे जास्त जात होतो. म्हणजे मला मेहंदीच काढायची, मला रांगोळी काढायची, मला कुकिंगमध्ये खूप सारा इंटरेस्ट आजही आहे. आणि मी उत्तम पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. मला सारखं असं वाटायचं की समहाऊ माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मी एक फॅमिली मधून अब्यूज झालेला चाइल्ड आहे. सो व्हेन आय वॉज इन 3rd स्टँडर्ड, ज्या व्यक्तीने मला अब्यूज केलं त्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही, पण त्या व्यक्तीने, तो व्यक्ती 11th स्टँडर्डमध्ये होता. देर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन एज ऑल्सो. फॅमिलीला पण त्या गोष्टी कळाल्या, फॅमिलीनी पण ऍक्शन्स घेतल्या त्याच्यावरती. असं नाही की ऍक्शन नाही घेतल्या त्या व्यक्तीवर. पण 8th स्टँडर्डमध्ये असताना आय वॉज लाईक की मला तो मुलगाही आवडतोय, मला ही मुलगीही आवडते. सो आय फील आय एम बायसेक्शुअल. हे मला आता कळतंय, त्यावेळेस कळत नव्हतं, कारण की त्यावेळेस मला ह्या सेक्शुअलिटीची नावही माहित नव्हती. एका सर्टन मुवमेंट नंतर ना, जसं की मी तुला मगाशी सांगितलं की 3rd स्टँडर्डमध्ये माझं अब्यूज झालं होतं. पण ज्यावेळेस 10th स्टँडर्डमध्ये एका खूप चांगल्या फ्रेंडकडनं, तो फ्रेंडच होता, म्युच्युअल कन्सर्नमध्ये होणाऱ्या गोष्टी ज्या होतात आणि 3rd स्टँडर्डमध्ये झालेल्या जबरदस्तीच्या गोष्टी, ह्याच्यात खूप फरक असतो. सो मग मी ते वाईटच डोक्यात, म्हणजे ते वाईट आहेत सगळ्या गोष्टी, आणि कुठल्याच पुरुषाला माझ्या शरीराला हात लावून मला द्यायचा नाहीये, ही वाली जी माझी पर्सनॅलिटी झाली होती ती तिथे जराशी तुटली. म्हणजे ज्या वेळी तो माझी केअर करतोय, रिस्पेक्ट करतोय, सगळ्याच गोष्टी येत होत्या. आणि त्याच्यासोबत झालेल्या त्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मधनं गोष्टी मला कुठेतरी छान वाटल्या, त्या मला त्या हव्याशा वाटल्या. आणि नंतर ना मला असं वाटलं की मग मी नक्की कोण आहे. म्हणजे मला मुलगी पण आवडती, मला मुलगाही आवडतोय, आणि नाही आता मला मुली पण नाही आवडते, मला पर्टिक्युलर हा मुलगाच आवडतोय. मग हे नैसर्गिक आहे की हे माझ्यावरती थोपलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये कन्फ्युजन मध्ये मी 11th मध्ये खूप विचार करत होतो. आणि 11th मध्ये असताना मी ऍक्च्युली सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. सो अगेन परत पुन्हा हे कन्फ्युजन चालू होतं. आणि गरवारेमध्ये मला एक खूप छान मित्र भेटला, जगदीश भोसले, जो की एक कथक डान्सर आहे. त्याला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तेव्हा त्याने मला सांगितलं की तू बिंदूकडे जा.
बिंदू माधव खिरे हा एक इतका छान LGBT ऍक्टिव्हिस्ट आहे की जो कम्युनिटीसाठी काहीतरी करतोय. सो मी बिंदूकडे गेलो, बिंदूचे खूप सारे सेशन्स अटेंड केले, त्यांनी काउन्सिलिंगही केलं आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हा फ्लो आहे, अजूनही तू कन्फ्युज मोडमध्ये आहे. मी डायरेक्ट तुला एका पर्टिक्युलर सांगितलं की नाही तू हाच आहेस, हीच तुझी सेक्शुअलिटी आहे, तर तू तसाच विचार करत बसशील. सो जस्ट गो विथ फ्लो, तसाच जा. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी मलाच काही गोष्टी कळाल्या आणि तेव्हा कळालं की हो की यस आय एम अ गे. मी बॉईज स्कूलमध्ये होतो आणि 5वी पासून 10वी पर्यंतचा काळ जिथे हे सगळे चेंजेस वगैरे होतात किंवा येतात त्या मी सगळ्या मुलांमध्ये राहत होतो, जी एका अर्थाने चांगली गोष्ट होती कारण खूप सारे क्रश होते आजूबाजूला. पण 7वी 8वी मध्ये असताना 8वी पासून ते थोडं सुरू झालं की म्हणजे माझा जो मित्र क्रश आहे आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी तो अट्रॅक्शन पॉइंट आहे आणि त्याच्या गर्लफ्रेंडसाठी मी लव्ह लेटर्स लिहितोय. आणि मग तेव्हा म्हणजे तिथून सुरुवात झाली ऍक्च्युली. तेव्हा मला क्लिअर नव्हत्या गोष्टी की LGBT हे काही मला तेव्हा माहिती नव्हतं कारण स्कूलिंगमध्ये आपल्या हे नाहीये की अजिबातच नाहीये कुठेच. तर मग तिथे मला LGBT तर माहित नाही पण मला नीट आयडेंटिफाय नाही करता येते की स्त्री की पुरुष. पण मी ट्रान्सजेंडर सुद्धा नाहीये हे पण मला माहिती, मला ते पण नाही आवडत आहे. पण मग मी काय, मग तो कन्फ्युजनची अवस्था वगैरे त्याच्यामध्ये बरेच वर्ष गेले, जवळपास 11वी 12वी पर्यंत, म्हणजे ते पुढच्या 5, 6, 7 वर्ष. गे ग्रुप किंवा LGBT ग्रुप सोबत मी पहिल्यांदा नव्हतो गेलो, पण जे ओपन माइंडेड लोक आहेत पुण्यातले, काही चळवळींमधले लोक आहेत, त्यांच्यासोबत माझा संपर्क येत गेला आणि मग मला ते थोडंसं सॉर्ट होत गेलं. आणि वाचनाची आवड होती त्याच्यामुळे मी असं वाचत गेलो. जे समाज ज्या लेन्सेस मधून बघतो त्याच लेन्स मधून मी सुरुवातीला स्वतःला पण बघत होतो की हे चुकीचं आहे, तू मुलांमध्ये राहतो म्हणून असेल किंवा असं असेल. पण मी ट्युशनला जातो तिथे मुली पण होत्या, म्हणजे असं काही नव्हतं की मी पूर्ण 24 तास मुलांमध्येच राहतोय. पण मग नंतर मग मला लोक पण विचारायचे, माझ्या विज्ञानाच्या ताई विचारायच्या की पण नंतर त्यांनी मला सपोर्ट पण केलं. त्या स्वतः खूप ओपन होत्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी. मग त्या शिकत गेल्या आणि मला शिकवत गेल्या. की वेन आय वॉज बॉर्न माय जेनिटल्स बघून माझ्या लेबल लावला डॉक्टरनी ऍज अ बॉय. पण माझं मन, माझ्या भावना, माझे विचार ह्या सगळ्या मुलींच्या होत्या. तर कोणी माझं मन कसं बदलू शकतं ना. फ्रॉम द डे फर्स्ट का मला हे वाटायचं की मी मुलगीच आहे आणि दॅट्स इट. पण मला वेन आय नेवर रिअलाइज आय एम डिफरंट फ्रॉम अदर्स, बट द सोसायटी रिअलाइज मी आय एम डिफरंट फ्रॉम अदर्स. समाजाने वेगळंच दाखवलं की तू अशी आहे किंवा तू काहीतरी वेगळी आहे, हे कायम समाजाने दाखवून दिलं. माझ्या घरच्यांनाही कळत नव्हतं की ते म्हणे की हिला तांत्रिकाकडे घेऊन जायचे, डॉक्टर्सकडे घेऊन जायचे. पण आज माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. लॉ चेंजेस झालेला आहे. खूप छान वाटतं आता. गुगल प्ले स्टोअरवर मला आय डोंट नो, आय थिंक सो गुगल स्मार्ट इंटेलिजंट आहे त्यामध्ये. त्यानं मला एक डेटिंग ऍप सजेस्ट केलं जे मोस्टली LGBT कम्युनिटी प्रेफर करते. तर मी त्या डेटिंग ऍप सजेस्ट केलं आणि तिथं लिहिलेलं होतं, त्याचं डिस्क्रिप्शन होतं. मी डिस्क्रिप्शन वाचलं, म्हणलं ओके लेट्स ट्राय. आणि त्या डेटिंग ऍपवर सगळ्यात पहिले मी गेल्यानंतर मला रिअलाइज झालं की ओके आय एम नॉट द अलोन, द होल वर्ल्ड इज लाईक मी. माझ्यासारखी हजारो लाखो लोक आहेत आणि ती सगळी ओपन आहेत आणि एन्जॉय, ती सुद्धा लाईफ एन्जॉय करतात, ती त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पुढारलेली आहेत. तर ते रिअलायझेशन माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. आपण म्हणतो ना ऍक्सेप्टन्स, तो ऍक्सेप्टन्सचा तो माझा फेज होता, तो भयंकर जबरदस्त होता. मला खूप आवडला तो. आय थिंक मला खूप लहानपणापासूनच आयडिया होती पण ऍक्सेप्टन्स नव्हता. पण आय गेस ग्रॅज्युएशन नंतर मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला डिझाईन कॉलेजमध्ये पोहोचले तेव्हा तिकडच्या एकंदरीत इन्क्लुझिव्ह वातावरणामुळे आय स्टार्टेड सेईंग इट ओपनली की हा बाबा आहे मी बाय, दिस इज इट. सो आय गेस तो पॉइंट होता जिथे मी ओपनली आयडेंटिफाय करायला लागले. तोपर्यंत मला माहिती होतं पण ते माझ्यापुरतं होतं. कारण की युजली अशा मुली कुठल्या तरी मुलाचंच नाव घ्यायचे आणि मुलं मुलींचीच नावं घ्यायची. माझं असं व्हायचं की मेरे को ये भी पसंद है, ये भी पसंद है. तर म्हणजे आता माझे जे फ्रेंड्स होते, काही फ्रेंड्स होते ज्यांना माहिती होतं, आय गेस आम्ही कधीच ओपनली बोललो नाही पण आम्हाला माहिती होतं की ओके आपण सगळे या स्पेक्ट्रम मध्ये येतो आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्यात खूप चिडवायचो, ओपनली नाही अगेन. पण थोडंफार माहिती होतच. माझी खूप जवळची मैत्रिणी आहे आणि 2 ऍक्च्युली, आणि त्याच्यामुळे त्यांचे विषयच वेगळे असायचे आणि माझे विषय मिक्स असायचे.
बट हा आम्ही कधीच आम्हाला टर्म्स माहिती नव्हत्या राईट. की ओके ही असं असतं किंवा तसं असतं. त्याच्यामुळे आम्हाला फक्त माहिती होतं की वी आर नॉट स्ट्रेट, एवढंच आम्हाला माहिती होतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये आय एम शुअर घरच्यांचा सुद्धा खूप महत्वाचा रोल असतो. आणि जेव्हा त्यांना ही गोष्ट सांगितली का सांगितली नाहीये, काय घडलेलं एक्झॅक्टली? मी प्लॅन करून सेक्शुअलिटी कमिंग आउट झालो. मी प्लॅन केलं, सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या. मी MSW ला आलो, मी LGBT सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायला लागलो. मी थिसिस करणार हे घरी सांगितलं आणि मी मुद्दामून माझे थिसिस माझ्या आईला टाईप करायला दिले होते की जेणेकरून तिला डेफिनेशन्स कळतील. सो पूर्ण प्री प्लॅन्ड. बाबाचं काही नव्हतं एवढं, त्याचं काही नाही, तो चिल्ल आहे माणूस. आई बाबांना मी हे पोक करतोय, मी खडे मारतोय हे त्यांना कळत होतं, पण शेवटी ते आई बाबा. म्हणजे ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, पण माझा मुलगा कुठे ना कुठेतरी भविष्यात मुलीसोबतच लग्न करेल ही जी कुठेतरी एक होप आईची. फायनली मी 31 ऑगस्ट 2018 रोजी मी माझ्या घरी, मी अगदी अगेन म्हणलं ना प्लॅन केल्यासारखं, जेवण झाल्यानंतर रात्री बीपीच्या गोळ्या घेतल्यानंतर 10:30 वाजता डॉट जी बोलायला चालू केले. आणि बसलो ही कसा, आई सोफ्यावरती, बाबा खुर्चीत आहे आणि मी दारापाशी आहे. मी दारापाशी चेअर मांडून आहे, काही झालं तर पळता. सो म्हणजे काही कोणी फेकून मारलं तर पटकन सांगतात. अगदी लहानपणापासून ते आतापर्यंतचा सगळा प्रवास 10:30 ते रात्री 2 वाजेपर्यंत डिस्कशन चालू होतं. मॉम डॅड असे क्वेश्चन करतात, मी त्यांना उत्तर देतोय, ते परत क्वेश्चन करतात, मी त्यांना उत्तर देतोय. कुठेही राडा झाला नाही. मॉम खूप शांत होती, खूप शांत होती, कारण की तिलाही ह्या गोष्टीची कल्पना होती. बट हे मी ऑफिशियली सांगत होतो की आई तुझा मुलगा गे आहे आणि त्याला मुलांमध्येच इंटरेस्ट आहे, बाबालाही तेच. आणि माझा बाबा कसं म्हणत होता, मला माहिती होतं हे सांगणार आहे, तसं हे असलं साधं रिॲक्शन होतं. आणि मी त्याला म्हटलं अरे मी काहीतरी बोलतोय, तो म्हटलं अरे मला माहिती होतं तू मला हे सांगणार आहेस. म्हटलं तू एवढं चिल कसं काय? मग ठीक आहे ना, त्यात काय एवढं. पण दोघांनी मला असं सांगितलं, मला समोर घेऊन, की दुनिया काय बोलती मला त्याच्याकडे काही घेणं देणं नाहीये, पण तू माझं मूल आहेस, हे दोघांचं वाक्य. त्याच्यामुळे माझ्या आईचा एकच प्रश्न, अच्छा ठीक आहे, म्हणजे तू मुलीसोबत लग्न करणार नाहीयेस का? मी म्हटलं आई का मी एखाद्या मुलीला फसवू, बरोबर ना? तर मला म्हणाली नाही तेही बरोबर आहे. नाही मग मला तसा विचार करायला, ती तिच्या मनाची तयारी करते. आणि मी असं म्हणत नाही तिने लगेच मला ऍक्सेप्ट केलं. बाबांनी तर मला विदिन अ सेकंड ऍक्सेप्ट केलं होतं. नंतर ना 3 दिवस खूप रडली होती. मी आउट ऑफ पुणे होतो आणि मग मी बाबांना रोज विचारायचं की काय झालं. 2 दिवस ती खूप रडली. 30 तारखेला मी सांगितलं होतं. आणि 1 तारखेला माझा बर्थडे असतो, 1 सप्टेंबरला. आणि बर्थडेच्या दिवशी शी वॉज लाईक मस्तपैकी ताट वगैरे घेऊन, निरांजन वगैरे घेऊन ओवाळलं वगैरे. आणि बोलत नव्हती 2 दिवस तर माझ्याशी ती अजिबात बोलत नव्हती. म्हणजे असं वाटत होतं की आता ही माझ्याशी कधी बोलणारच नाही, असं मला फिलिंग आलं होतं. मला खूप रडू येत होतं, कारण की ती माझ्याशी बोलतच नाहीये. म्हणजे आरपार बघत होती अक्षरशः इथपर्यंत. मला असं झालं होतं की संपलं आता सगळं, आता काही नाही. पण बर्थडेच्या दिवशी तिने मला जे ओवाळलं आणि एक गालावर किस केलं आणि मला नंतर म्हणाले की काही होऊ दे पण मी तुझ्यासोबत आहे. ते जे फिलिंग आहे ना, म्हणजे मी सांगूच शकत नाही. म्हणजे मी खुशही होतं, मला रडूही येत होतं की मला हे दोघं इतके समजून घेतात आहेत, आणखीन काय हवं. हो फॅमिली. तर आज माझा मे बी कमिंग आउट डे असेल घरी संध्याकाळी. तर माझ्या बहिणीला माहिती आणि कझन्सला माहिती आणि मित्रांमध्ये वगैरे माहिती आहे. तर फॅमिलीमध्ये असं म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये आता माझ्या सख्या बहिणीला माहिती आहे. तर माझ्या वडिलांचा वाढदिवस होता 50वा आणि खूप मोठी गोष्ट होती ती तेव्हा मागच्या 2 वर्षांपूर्वी, नाही मागच्याच वर्षी, राईट. तर मग आम्ही रात्री असं डिसाईड केलं होतं मी आणि माझ्या बहिणीने की उद्या पप्पा सकाळी उठल्यानंतर त्यांना असं डेकोरेशनवाल्या रूममध्ये आणायचं वगैरे असं सगळं. आणि आम्ही रात्रभर डेकोरेशन करत होतो आणि मी सिद्धीला म्हणालो की आम्ही असं फुगा फुगत होतो मी, आणि फुगा फुगवून झाला आणि ती पण फुगा फुगत होती. आणि तिला मी म्हटलं ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचंय. तर ती म्हटली हा बोल. तर मी म्हटलं की मी गे, मी स्ट्रेट नाहीये. तर ती म्हटली हो माहितीये मला. म्हटलं व्हॉट, हे काय माहितीये तुला? नंतर ती म्हटली की मी तुला इन्स्टाचे तुझे फॉलोअर्स आणि तू ज्यांना फॉलो करतो ते मी खूप स्टॉक केलेले. म्हटलं ओके, प्रायव्हसी माझी तू जपली नाहीये. तेव्हा सुद्धा घरी सांगण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा ती असं द्विवचन वापरते की
म्हणजे ह्या इंटरव्ह्यूसाठी पण मी तिला जेव्हा मी असा कन्फ्यूज होतो आणि सकाळी मी जेव्हा तुला मेसेज केला की ओके मला तुला कन्फर्मेशन द्यायचंय, तर मी ऑफिसमध्ये होतो आणि सिद्धी माझ्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करते, तर मी तिला आवाज दिला आणि म्हटलं इकडे मला तुला महत्वाचं काहीतरी विचारायचंय. तर तिला मी म्हटलं देऊ का इंटरव्ह्यू, तर ती म्हटली हा देऊन टाक, आपण नंतर बघू काय करायचं ते. तर तिचं जे आपण होतं ना, आपण बघू काय करायचं ते, किंवा इतर वेळी पण जेव्हा विषय येतो की तेव्हा ती म्हणते की बघू आपण दोघं करूच काहीतरी सॉर्ट तुझं. तर ते खूप सपोर्टिव्ह असतं इन अ वे, की मला एकट्याला फेस इन्क्लुझिव्ह वाटतं आणि सेफ वाटतं की अच्छा माझा हा एकट्याचा स्ट्रगल नाहीये, तिने पण तिच्यावरती जबाबदारी घेतली, माझा स्ट्रगल तिने शेअर केला. तुझं काय प्रेडिक्शन आहे, घरी काय रिएक्शन? घरी ते खूप जास्त माझ्यावरती प्रेम करतात. वेळ तर लागणार आहे, म्हणजे मला स्वतःला 6-7 वर्ष जर लागतात स्वतःला एक्सेप्ट करायला, तर त्यांना ते अशा समाजातून येतात म्हणजे आपण सगळेच की जिथे पॅट्रियार्की खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि लग्न, आणि मला त्यांनी लहानपणापासून रेज केलं लग्नासाठी, सून बघायची, मुलं बघायची आहेत, आणि मग ते नाही होणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते खूप अवघड असणार आहे. आणि ऑफकोर्स त्यांचे मित्रमैत्रिणी जे खूप होमोफोबिक आहेत, तर त्यांना सुद्धा फेस करायचं आहे, पण होईल मॅनेज. म्हणजे 2019 मध्ये माझ्या घरच्यांना मी म्हटलं की सांगून टाकूया आता, इट्स बीन व्हेरी लॉंग अँड दे डिझर्व टू नो. तर मग मी त्यांना बसवलं आणि समजवलं सगळं. तर माझी बहीण पण होती, तिने मला खूप सपोर्ट केला. पण म्हणजे त्यांचं असं झालेलं की हे सगळे तुझे विचार आहेत, फर्स्ट ऑफ ऑल ते सिरीज इंग्लिश सिरीज बघणं बंद कर सगळ्यात पहिले तर. आणि म्हणजे झालं सगळं असं, मला डिसोन वगैरे नाही केलं त्यांनी किंवा माझ्याशी काही वेगळं पण नाही वागत, पण एक्सेप्टन्स नाही आहे. म्हणजे आताही जर मी जाऊन विषय काढला तर आमच्यात भांडणच होतात, पण शेवटी आता एक लास्ट भांडणात असं ठरलंय आमच्या घरात की माझ्या आईने सांगितलं की हे बघ, मी तुला सांगणार नाही की तू काय करायला पाहिजे, इट्स युअर चॉईस, पण तूही मला सांगू नकोस की मी त्याला सपोर्ट करायचा का नाही, ती माझी चॉईस आहे. तर आता आम्ही सगळे आपापल्या चॉईसेसवर सेटल झालो. बाबांचं काय म्हणणं होतं? बाबांनी अजूनपर्यंत एकही कमेंट नाही केली. अच्छा, नो कमेंट ॲट ऑल. सगळं माझं सांगून झाल्यावर एकदा म्हणाले की तू खुश आहेस ना, मग ठीक आहे, एवढंच म्हटलं. त्याच्यावर त्यांनी काहीच कमेंट नाही केली अजूनपर्यंत. घरच्यांना खूप लहानपणी त्रास होता की आई वडील खूप मारहाण करायचे, असं नाही चालायचं, असं नाही मुलींसारखं बोलायचं, असं नाही वागायचं, आणि खूप त्रास झाला त्यावेळेस. मी माझ्या वडिलांना आज पण विचारते की तुम्ही मला फक्त, प्रत्येक मुलीला असतंच ना की हाऊस की आय वॉन्ट टू बी अ डॅडीज गर्ल, तर तशी मी होते की मला एक मुलगी म्हणून एक्सेप्ट करावा, हीच माझी लहानपणापासून इच्छा होती. लहानपणी माझे कोणी फ्रेंड्स नव्हते. मेलमध्ये जायचे तर मुलं म्हणायचे की तू मुलगा नाहीयेस, मुलींसारखं चालतो बोलतो, आमच्यामध्ये खेळायचं नाही. मुलींमध्ये जायचे तर मुलगी म्हणायची तू पण मुलगी नाहीयेस. त्या टायमाला माझा गे फ्रेंड होता, मला वाटलं मी गेच असेल, तर तो म्हणे की नो, गेज आर अ मॅन, गेज पुरुष असतात, तू असं वागायचं नाही. तर मी नेमकं काय, मी स्वतःला सर्च करत बसायची की माझे कोणीच फ्रेंड्स नव्हते. एक दिवस जाऊन मी चेला झाले कम्युनिटीमध्ये, आणि ट्रान्स कम्युनिटीने मला एक्सेप्ट केलं की मला तसंच बनायचं, मला एक मुलगी बनायचं म्हणून. आफ्टर सेक्शन 377 आणि आफ्टर कमिंग ऑन स्क्रीन आय हॅव अचीव्ड सो मेनी अवॉर्ड्स. मी स्वतः एक ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट आहे, सोशल वर्कर आहे. ज्यावेळेस मी स्क्रीनवर, डिबेटला, टेलिव्हिजन्सवरती बघितलं त्यावेळेस माझ्या घरच्यांना कळालं की ही काही वेगळं नाहीये, ही नॉर्मलच आहे, काही वेगळी म्हणजे वेगळं विचित्र नाहीये. मला असं वाटतं की जसं सगळे नॉर्मल पॅरेंट्स आहेत तसेच माझे पण पॅरेंट्स आहेत. जसं सगळ्यांना अवघड जातं तसंही त्यांना अवघड जाईल, किंवा मी पूर्णपणे त्यांना ओपन नाही झालो अजून आजपर्यंत. त्याचं रिझन आहे की मला असं कधी जाणवलंच नाही की ओपन व्हावं त्यांच्यासाठी वेगळं. कारण जसं स्ट्रेट लोक ओपन होत नाहीत त्यांच्या पॅरेंट्सला, तसं मला असं वाटतं की मी पण ओपन नाही व्हायला पाहिजे. ऑफकोर्स त्यांना असं कळालं किंवा त्यांना माहिती आहे इनडायरेक्टली की ओके आहे, पण त्यांनी कधी समोरून विचारलं नाही, मी कधी समोरून सांगितलं नाही. हे इतकं सिम्पल होतं आमचं. मराठी टेलिव्हिजनवर तर अजून LGBTQचा कुठेही उल्लेखही नसतो, जणू काही ती कम्युनिटी त्यांच्यासाठी एक्झिस्टच नाही होत. पण जर का तुम्हाला चान्स दिला की तुम्हाला कास्ट करायचंय एखाद्या हिरोला किंवा हिरोईनला होमोसेक्शुअल म्हणून, तर कुणाला कराल? कोण आहेत तुमचे सध्याचे क्रश? अंजली पाटील. अच्छा, मी क्रेझी आहे तिच्यामध्ये, म्हणजे क्रेझी म्हणजे पागल क्रेझी आहे. म्हणजे मी अशी होते की मला आयुष्यात कधीतरी इकडनं निघायचंय बाहेर, ठीक आहे, पण जर अंजली पाटीलने म्हटलं की तू सगळं सोड, माझ्या घरात काम कर, मी करीन, तर मी सगळं सोडून देईन आणि थांबीन, मी काहीच नाही करत, दुसरं काहीच नाही करत. मला ललित प्रभाकरी असं वाटतं की छान आहे.
वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान. सो भूषण प्रधान आणि सिद्धार्थ मेनन किंवा मग भूषण प्रधान किंवा मग तत्ववादी आणि मग सिद्धार्थ चांदेकर किंवा असं काहीतरी नक्कीच पेअर खूप चांदेकर म्हणायचंय का तुला? आय थिंक सो चांदेकर, कारण बऱ्याच माहित नसेल पण वैभव तत्ववादी असतील किंवा मग सिद्धार्थ असतील हे आमच्या कम्युनिटीमध्ये खूप लोकांना आवडतात, खूप लोकांना, आणि त्यांची खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे. सो आय डोंट नो त्याला माहित असेल की नाही त्यांना, पण या त्यांना. हा, मग त्याच्यामध्ये मी एक भूषण घेईल आणि एक स्वतःला स्वतःला तर खरंच आवडेल मला, पण मला हा खूप आवडतो. म्हणजे काइंड ऑफ मला मॅचो काइंड ऑफ जर पाहिलं तर मला आपला बिग बॉस फेम विशाल पाटील. सो त्याचं एक सिरियल होतं ते मी विसरलो, सो त्या सिरियलचं नाव मला आठवत नाही, स्टार प्रवाहावरती होतं. सो तेव्हापासूनच मला तो खूप आवडायचा की म्हणजे अरे हा कसला भारी. आणि नंतर तो ज्योतिबाचं सिरियल ते जेव्हा त्याचं आलं नंतर म्हटलं हा परफेक्ट माणूस आहे, म्हणजे तो असा काइंड ऑफ रांगडा गाडी आहे ना. सो आता सपोज ललितला जर ओके आय डोंट नो ललित तुझ्यासाठी किती अनकम्फर्टेबल आहे मी असं बोलणं. नाही असेल कम्फर्टेबल. LGBTQ बद्दल एकंदरीत लोकांचे खूप गैरसमज सुद्धा असतात. हे सगळे आपण आज जरा दूर करूया. म्हणजे जसं की खूप डेस्परेट असतात किंवा मग हे सगळं ना तिकडून आलंय, हे सगळं वेस्टर्न कल्चर आहे, हे काही खरं नाहीये. नाही अगदीच हे खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे, अजिबात नाही. म्हणजे आम्ही काय असं काय संसर्गजन्य रोगासारखे पसरतोय का? काय LGBT पीपलकडे असं पाहिलं जातं की नाही हे इझी टू अवेलेबल आहेत. एकतर असा एक दृष्टिकोन असतो सोसायटीचा की आपण ह्यांना कधीही ग्रॅब करू शकतो आणि डेस्परेटच असतात. पण नाही, मी इथे तसं नाही म्हणणार, कारण की नाही हो, आम्ही डेस्परेट नाही आहोत. आम्हाला तुम्ही 4 प्रेमाचे शब्द बोला. हा, सेक्शुअल रिलेशनशिप विथ द कन्सर्न होत असेल ना तर ती वेगळी गोष्ट आहे, पण नाही, डेस्परेट नाही आहोत. चॉईस आहे तो. म्हणजे आम्ही कोणालाही जाऊन म्हणू शकत नाही ना की हो आय एम रेडी विथ यू. नाही, अजिबात नाही. हो, माझी तर विश लिस्ट आहे म्हणजे अक्षरशः. म्हणजे मला अजूनही आठवतं, मला 3री-4थी मध्ये मला पासून आठवतं माझा पहिला क्रश. आणि जर 3री मधला मला पहिला किंवा 4थी मधला मला मुलांचं मला नावही आठवतात त्यांची, मी नाव नाही घेणार, ती मला अजूनही आठवतात. मला ती क्रश अजूनही आवडतात. मला असं मी त्यांच्या पाठीपाठी वगैरे फिरायचो की त्याच्यासोबत चालण्याचा, राहण्याचा किंवा त्या व्यक्तीसोबत राहण्याचा प्रयत्न करायचो. आणि ते भयंकर क्रश होतं त्यावेळेसचं. आणि खूप लोक सहजपणे बोलून जातात ना की वेस्टर्नायझेशन आहे वगैरे. म्हणजे मला आठवते माझी पहिली सिरियल मी कॉलेजमध्ये असताना इंग्लिश बघितली होती, फ्रेंड्स नावाची. आणि त्याच्यामध्ये पण खूप रेअरेस्ट असा एखादा जोक होता जो LGBTच्या बाबतीत होता. पण LGBT संकल्पनाचा मला कळलीच खूप उशिरा. वेस्टर्नायझेशन असेल किंवा काही असेल, मला खूप आधीच समजायला लागलं होतं की मला मुलांमध्येच इंटरेस्ट आहे. त्यामुळे असं नाहीये, हे बिलकुलच नाहीये. मी सगळ्यांना हे सांगतो की आपला पूर्वापरीचे ग्रंथ उचला आणि सगळे बघा, तुम्हाला सगळीकडे दिसतील उदाहरणं. फक्त तुम्ही ते टाळायचा प्रयत्न करता किंवा ते बघायचं नाही असं ठरवता. तुम्ही कधीच संसार करू शकत नाही, मुलं बाळ कशी होणार? हेच होतं ना की लोकांना समजतच नाही की आय एम स्ट्रेट, माय सेक्शुअल ओरिएंटेशन इज स्ट्रेट. जो ट्रान्स मुलीवर जो प्रेम करतो तो तुमच्याच समाजाचा हेटेरोसेक्शुअल सोसायटीचाच मुलगा असतो. तो काय माझ्या कम्युनिटीतला गे मुलांना माझ्यात इंटरेस्ट नाहीये. तो लहानपणापासूनच नव्हता. आणि नंतर काय होतं, ते प्रेम तुटून जातं आणि मग त्याला सडनली घरातले आई वडील आणि मग घरचे मुलगी बघतात ते, हे बघतात ते. अरे तू मोठा झालायस, आई वडिलांना सांग, कशाला लपवायचं ना. सगळ्यात मोठं जे मिथ आहे जे समाजाने रायता पसरवलाय की LGBTQ कम्युनिटी जर लग्न केलं तर मूल कुठून होणार. कम ऑन, लाईक वी हॅव सो मेनी ऑप्शन्स, लाईक चाइल्ड ऑप्शन आहे, सरोगेसी ऑप्शन आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे. मुलंच पाहिजे तर आम्ही काय डायनोसॉर नाही की बापरे आम्ही लग्न केलं तर सगळे संपले, असं नाही होत. काय सुरूच आहे का तुझं अजून? अरे ही एक फेज असते, बाकी काही नाही, जाईल हळूहळू. हो, माझी फेज खूप सुरू आहे आणि माझी फेज खूप लहानपणापासून सुरू आहे. एक लाट आली होती कोरोनाची, जशी आली होती माझ्या लहानपणी, अशी हवा आली होती आणि त्या हवेमध्ये सगळे असे इंद्रधनुष्याचे रंग होते. माझे काही जे लोक बाहेर होते त्या हवेत अशी हवा घेत होते, इनहेल करत होते, ते लोक गे झाले आणि आमची फेज सुरू आहे. सो आमची फेज संपेल लवकरच. सो ऑल द बेस्ट आम्हाला स्वतःला, आणि तुम्ही पण आम्हाला चिअर अप करा आमची फेज संपवण्यासाठी. काय स्टुपिड लोक असतात या. ही फेज आहे, कम ऑन, म्हणजे काय हे. तुम्ही स्वतःला एज्युकेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. अच्छा, तो गे मग जरा दूरच राहायला पाहिजे. आपला काहीतरी से आहे का नाही. म्हणजे मी काय मुली दिसल्या की लागले मला असं नाही होत, किंवा मुलांचं गे मुलांचं असं नसतं की हा मुलगा छानच चालला, असं नसतं.
सो म्हणजे जरा समजून घ्यायला पाहिजे लोकांनी की असं जोक्स पण येतात की जर कोणी सांगितलं की आर बाबा मी गे तर मग लगेच विचारणार तुला तू माझ्यावर लाईन मारतोय का, तर नाही मारत. हे फनी असतं काय काय वेळेस विचारतात. एकदा आपण जर असं एखाद्याला सांगितलं की अरे आहे बाबा मला मुलं आवडतात, तर त्याला असं वाटायला लागतं की कदाचित त्याच्यावरच लाईन मारेल की काय. नाही रे, असं नसतं. जस्ट बिकॉज मला आवडतं असं तुम्ही सगळ्या मुलांवर लाईन नाही मारत की मला आवडतं असं. माझे पण चॉईस प्रेफरन्स आहेत आणि ट्रस्ट मी असं काही नसतं. आपल्या देशामध्ये 158 वर्षापूर्वी ब्रिटिश ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांनी हा नियम आणला होता की समलैंगिक संबंध ठेवणे हे कायदेशीर गुन्हा केला होता. आणि मला एवढं सांगायचं की हा ब्रिटिशकालीन नियम होता, भारतात नव्हता. भारतामध्ये हे आधीपासूनच होतं. वेस्टर्नायझेशन नाही हे कन्सेप्ट. वेस्टर्नायझेशन होमोफोबिया आहे. पण हे जे समलैंगिक संबंध हे आपल्या भारतामध्ये आधीपासूनच आहेत. ब्रिटिशांनी आल्यानंतर त्याला थांबवलं कारण त्यांना असं वाटलं की बरोबर नाही, कारण त्यांच्या धार्मिकनुसार परंपरेमध्ये बसत नव्हतं. त्यामुळे आणि मग हे आपल्यालाच 58 ते 70 वर्ष लागली माझ्या मते काढायला, हा नियम काढायला. सो पण झालं, आपण म्हणूयात की देर आय दुरुस्त आहे. सो या तसं झालं. पण या जर का तुम्ही गे असाल तर तुम्ही चांगले मेकअप आर्टिस्ट होऊ शकता, किंवा गे असाल तर तुम्हाला मेकअप करायला आवडतो, किंवा मेकअप करता येत असेल तर तुम्ही गे असाल. ते असतं ना स्टिग्मा जोडलेला, तो स्टिग्मा इतका इंटरनलाइज होऊन जातो आपल्या शरीरात की मग मी सुद्धा असं ट्राय केलं होतं की आपण पण एकदा मेकअप स्टार्ट करावेत का, किंवा आपण पण ना असं मेकअप आर्टिस्ट बनावं का, म्हणून मी कोर्सेस सुद्धा स्टार्ट केला. पण मला कधीच आवडलं नाही. ना मला मेकअप करायला आवडतो ना कोणाचा मेकअप करून द्यायला आवडतो. अरे ते मिसकन्सेप्शन म्हणजे एकतर त्या बायनरी मध्ये अडकवायला बघतात ना की मग तू मुलगा आहे की मुलगी आहे, मग तुला काय करायला आवडतं. मला तर ते यार हे नको विचारू तुम्हाला. पण मग परत शेवटी अवेअरनेसची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरतीच येते की आता त्यांना अवेअर केलं पाहिजे. मित्रमैत्रिणी तो केलं पाहिजे. गे लोकांना कुठे आली रे लॉयल्टी वगैरे. मस्त हवं तसं काय वाटेल ते करा. माझं तेच म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्हाला समाज मान्यताच मिळत नाही लग्न करण्याची, त्यावेळेस तुमच्याकडे अधिकारच मिळत नाही. तुम्हाला कोणी लॉयल पार्टनर मिळणं अवघड असतं. मी तेच सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल तर त्या कारणासाठी का होईना लग्नाची मान्यता करण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा. एकदा आम्हाला लग्नाची सपोर्ट करा. समाज मान्यतेमध्ये आम्हालाही तेवढाच अधिकार द्या जेवढे तुम्हाला आहेत. आणि मग तुम्ही आम्हाला बघा, म्हणजे तुम्ही बघा की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त लॉयल असू की नाही. हा लॉयलिटीचा जर प्रश्न आहे तर तुम्ही आम्हाला लॉयलिटी ऍक्सेप्ट तर करा. तुम्ही ऍक्सेप्टच करत नाहीये. आपण इनडायरेक्टली कळतंय का, आपण इनडायरेक्टली व्यभिचाराला सपोर्ट करतोय. आपण प्रेम करण्याचा अधिकार दिला पण लग्न करण्याचा अधिकार नाही. मग ती लोक लग्न कोणासोबत करणार. बधाई दो मध्ये आपण जसं बघितलं पिक्चर मध्ये, त्यांनी लग्न एक लेस्बियन आणि एका गेने लग्न केलं, पण प्रत्येक क्षणी लेस्बियन भेटेलच नाही. मी जर समजा मुलीसोबत लग्न केलं तर मला मुलं आवडलं, पण त्या मुलीला हे किती दिवस मी लपून राहणार नाही. मला व्यभिचार करायला मिळतोय कारण मला अधिकार सरकारने दिलाय. तुम्ही मला इनडायरेक्टली व्यभिचार करायला सांगता, मग तुम्ही म्हणता की अरे ह्यांना तर फक्त सेक्सच पाहिजे. सेक्स नको ना, प्रेम करण्याचा अधिकार तर द्या. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आयुष्यातलं सगळ्यात वियर्ड मिसकन्सेप्शन जर काही ऐकलं असेल LGBTQ बद्दलचं तर ते सुद्धा जरूर क्लिअर करून टाका.